नमस्कार. अनंत शक्ती हिलिंगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन महत्त्वाच्या क्रिस्टल्स बद्दल बोलणार आहोत. एक की ब्लॅक टॉर्मलिन आणि दुसरा म्हणजे सेलेनाइट. ओके, तर सेलेनाइटची खासियत काय की सेलेनाइट हा अतिशय सॉफ्ट असलेला, पाण्यात डिझॉल्व्ह होणारा, म्हणजे अगदी तुम्ही जर बघू शकता तर सहज डस्ट सोडणारा क्रिस्टल आहे. पण हा जितका साधा किंवा जितका नाजूक वाटतोय त्याच्याहून अधिक जास्त पटीने हा क्रिस्टल त्याच्या ऊर्जेला ताकदवान आहे. जर कुठलीही निगेटिव्हिटी असेल, कुठल्याही गोष्टीपासून तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करायचं असेल, कुठल्या एनर्जीज तुम्हाला डिस्टर्ब करत असतील किंवा अगदी तुमच्या घरामध्ये, घराच्या अवतीभोवती, शेजारी जर तुम्हाला कुठलेही बॅड इफेक्ट्स फील होत आहे, सो अशा वेळी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तिथे सेलेनाइट इन्स्टॉल करणं. या क्रिस्टलला लाईट ऑफ हेवन म्हणजे अगदीच स्वर्गातला प्रकाश असंही म्हटलं जातं. ते का? तर ते तुम्ही बघितल्यावरच तुम्हाला लक्षात येईल की या क्रिस्टलला ह्याची एक स्वतःची सुंदर चमक आहे. त्यामुळे बऱ्याचदा हा क्रिस्टल जो आहे वेगवेगळ्या फॉर्म्स आणि आर्टिकल्स मध्ये यूज, जसे की याचे लॅम्प्स बनवले जातात. सो आपल्याला ज्या कुठल्या रंगाचे लॅम्प्स हवेत त्या रंगाचे बल्ब ह्याच्या खाली लावले जातात आणि सुंदर असे त्याचे वेगवेगळे लॅम्प्स क्रिएट केले जातात. आणि ह्या क्रिस्टलची एनर्जी जी आहे ती खूप इझिली स्प्रेड होते. बरं, हा क्रिस्टल सगळ्यात जास्त जर प्रसिद्ध असेल तर तो ह्या गोष्टीसाठी की तो स्वतः सकट इतरांची म्हणजे दुसऱ्या क्रिस्टल्सची एनर्जी क्लीन करतो, स्वच्छ करतो. सो त्याला जेव्हा आपण कुठल्याही एका कॉम्बिनेशन मध्ये सेट करतो तर हा तिथल्या गोष्टीला प्रोटेक्ट करतो, क्लीन्स करतो. त्यामुळे बऱ्याचशा जेव्हा आपण क्रिस्टल ग्रिड सेट करतो तर अशा वेळी सेलेनाइटचा वापर त्या क्रिस्टल्सला सतत चार्ज ठेवण्यासाठी केला जातो. दुसरी खासियत म्हणजे की हा क्रिस्टल जो आहे हा आपल्या क्राऊन चक्राशी म्हणजे सहस्त्रार चक्राशी कनेक्ट होतो. जसं तुम्हाला माहितीये की आपल्याला डिव्हिनिटीशी, आपल्या हायर कॉन्शियसनेसशी किंवा युनिव्हर्सशी, वैश्विक ऊर्जेशी कनेक्ट करण्याचं काम आपलं सहस्त्रार चक्र आणि त्या चक्राला ऍक्टिव्हेट करण्याचं, त्याला व्यवस्थित व्हायब्रेट करण्याचं, त्याचं कनेक्शन ग्रो करण्याचं काम हा क्रिस्टल जो आहे तो करतो. ओके, सो अगदी त्याचा रंग जो आहे तो तुम्हाला क्राऊन चक्राच्या रंगाची आठवण करून देतो. अतिशय सॉफ्ट, अतिशय नाजूक असा पण अतिशय इफेक्टिव्ह असा क्रिस्टल आहे. आणि हा क्रिस्टल जो आहे एक नवीन ऊर्जा तयार करायला आपल्याला हेल्प करतो. त्यामुळे जर तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणारे असाल, सतत मेडिटेशन करणारे असाल किंवा कोणत्याही वेगळ्या आध्यात्मिक गोष्टींमध्ये तुमची प्रॅक्टिस जर सतत चालू असेल किंवा एनर्जीशी तुमचा संबंध येत असेल तर हा तुमच्यासाठी असलेला एक मस्ट यूज क्रिस्टल आहे. तो तुमच्या एनर्जीला सतत रिफ्रेश करत राहील, रिचार्ज करत राहील आणि तुम्हाला प्रोटेक्ट करत राहील. ओके, या क्रिस्टल सोबत सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन जर कुठल्या क्रिस्टलचं बनत असेल तर ते म्हणजे ब्लॅक टॉर्मलिन. सो ब्लॅक टॉर्मलिनची खासियत काय, जसं आपण कायम बघितलंय की आपल्या शास्त्रात, परंपरेत कायम प्रोटेक्शनसाठी काळ्या रंगाच्या गोष्टी वापरल्या जातात. सो सेम त्याच पद्धतीने ब्लॅक हा अतिशय एक्सलंट ऍब्झॉर्बंट असल्याने या क्रिस्टलची खासियत आहे की जी कोणती निगेटिव्हिटी असेल ती हा क्रिस्टल शोषून घेतो. आणि हे क्रिस्टल जे आहे हे अतिशय रफ किंवा अतिशय वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये बनतात. सो हे खाणीतून शोधून आणले जातात, त्यामुळे यांची एनर्जी जी आहे ती अतिशय स्ट्रॉंग असते. रॉ क्रिस्टल्स काम तुमच्यासोबत खूप ऍक्टिव्हली काम करतात. जसं हा क्रिस्टल जो आहे हा इतका एनर्जी अब्झॉर्ब करत जातो की त्याचे इझिली तुकडे पडायला सुरुवात होते. फॉर एक्झाम्पल, याचा जर साधारणतः 1 किलोचा तुकडा तुम्ही तुमच्या डेस्कवर ठेवला आणि तिथे लोकांची सतत यायचा असेल तर काही दिवसात ऑटोमॅटिक हा क्रिस्टल तुम्हाला तुकडे होताना, छोटा छोटा होताना दिसतो. हा सगळ्यात जास्त चांगली निगेटिव्ह एनर्जी अब्सॉर्ब. आणि जेव्हा मग हे दोन क्रिस्टल एकत्र येतात, जेव्हा हे कॉम्बिनेशन बनतं ज्याला ब्लॅक अँड व्हाईट किंवा अगदी प्रोटेक्शन अँड एनहान्समेंटचं कॉम्बिनेशन मानलं जातं. सो सेलेनाइट तुमची ऊर्जा स्वच्छ करतो आणि ब्लॅक टॉर्मलिन तुमच्या भोवतीची निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती अब्झॉर्ब करतो. आता ऍक्च्युली क्रिस्टल वापरताना कायम एक प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो किंवा बऱ्याच जण विचारतात की क्रिस्टल्स नेमकं काम कसे करतात, किंवा हे तर दगड आहे, हे रॉक्स आहेत, सो हे कसे काय आपल्या एनर्जीला बॅलन्स करतील, असं काय आहे त्याच्यात.
सो याचा केमिकल कंपोजिशन किंवा सायंटिफिक पार्ट जो आहे तर तो तुम्हाला फार इझिली गुगल केल्यावर मिळणार आहे, त्यामुळे त्याच्यात मी काय आता वेगळं सांगत नाही. पण ह्याचं जे इम्पॉर्टंट बेसिक प्रिन्सिपल ते मात्र मी सांगतो. जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण विश्व हे अणुरेणूंनी बनले. इच अँड एव्हरीथिंग इज फॉर्म विथ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. याचा अर्थ काय की प्रत्येक गोष्ट एक एनर्जी घेऊन व्हायब्रेट होते. सो ही एनर्जी आहे ती वेगवेगळ्या फॉर्म्सने, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया होऊन, प्रोसेस होऊन बिल्ड होत असते. तसं अगदीच सांगायचं झालं तर की आपण आपले गॅजेट जे वापरतो ते सुद्धा आपल्यासोबत त्यांची एनर्जी एक्सचेंज करत असतात. म्हणजे अगदी सतत जर तुम्ही खूप जास्त थकत असाल, तुम्हाला खूप सतत थकल्यासारखं वाटतंय, दिवसभर तुमची ऊर्जा पुरत नाहीये असं वाटतंय, तर तुमचे मोबाईल किंवा लॅपटॉप्स हे कायम बॅटरी डिस्चार्जच्या इश्यूने डिस्टर्ब असतील. जर तुम्ही स्वतः लाईफमध्ये खूप फ्रस्ट्रेटेड असाल तर नुसतं पडलं तरी तुमचं सतत डिस्प्ले फुटत असेल किंवा त्याला तुम्ही जी टेम्पर्ड ग्लास लावताय ती सतत फुटत असेल. सो हे का होतंय की आपली एनर्जी जी आहे ती आपल्या डिव्हाइस सोबत एक्सचेंज होते, बिकॉज ते सुद्धा ऍटम्स अँड मॉलिक्युल्सने बनलेले. सो सेम प्रिन्सिपलने हे क्रिस्टल सुद्धा त्यांची एनर्जी आपल्यासोबत शेअर करतात. हे अर्थ क्रस्ट मध्ये अशा पद्धतीने बनतात की त्यांची एनर्जी अतिशय स्ट्रॉंग डेव्हलप होते आणि ती आपल्या चक्रांना बॅलन्स करायला आपल्याला हेल्प करते. सो असे बरेचसे विविध क्रिस्टल्स आहेत जे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे फायदे किंवा त्याची एनर्जी प्रोव्हाइड करत असतात. जसं आपल्याकडे नवरत्न आहेत, हे सुद्धा याच गोष्टीतून क्रिएट झालेले. तर ही जी ऊर्जा आहे ही आपल्या ऍटम्स अँड मॉलिक्युल्समुळे आपल्यासोबत सतत शेअर होत असते, एक्सचेंज होत असते, रिप्लेस होत असते. आणि हेच कारण आहे की वास्तूचा सुद्धा आपल्यावरती परिणाम होतो. कारण आपण ज्या वास्तूत राहतो ती सुद्धा अणुरेणूंनी बनली आणि सतत इच अँड एव्हरी सेकंड मध्ये आपल्यासोबत तिची ऊर्जा रूपांतरित करत असते, बदलत असते. सो हे होते आजचे 2 प्रमुख क्रिस्टल, सेलेनाइट आणि ब्लॅक टॉर्मलिन. सो जर तुम्ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करत असाल किंवा बाकी कुठल्या गोष्टींमध्ये असाल किंवा इन जनरली तुम्हाला तुमच्या घरातली निगेटिव्हिटी काढायची असेल, घरात चांगलं ऍटमॉस्फिअर क्रिएट करायचं असेल, ऑफिसमध्ये चांगलं ऍटमॉस्फिअर क्रिएट करायचं असेल, तर हे 2 क्रिस्टल जे आहे रॉ फॉर्म मध्ये तुमच्या ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये ठेवला की तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील. पुढच्या भागात आपण नक्कीच आणखी वेगळ्या क्रिस्टल्स बद्दल डिस्कस करणार आहोत.